मृत्यू ही जीवनाची अपरिहार्य सत्यता आहे. पण जर यमराज स्वतः तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आले तर काय होईल? आमच्या आजच्या विशेष नाटकात आम्ही एक विनोदी आणि विचार प्रवर्तक कथा घेऊन आलो आहोत. यमराजांचे आमंत्रण या नाटकात तुम्हाला दिसेल की कसं एक सामान्य माणूस आपल्या दैनंदिन आयुष्यात अडकलेला अचानक यमराजांच्या तावडीत सापडतो. मग सुरू होतो प्रश्नोत्तरांचा खेळ, ज्यात जीवनाचे खरे अर्थ, पुण्य आणि पाप, कर्म आणि नियती यावर एक आगळी वेगळी चर्चा होते. ही कथा जरी विनोदी असली तरी त्यातून एक गूढ आणि महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो की जीवन अमूल्य आहे आणि आपली कर्मच आपलं भविष्य ठरवतात. मग चला तर पाहूया अद्भुत गोष्टीची रंगतदार प्रस्तुती. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आमच्या कलाकारांचे, जे तुम्हाला या प्रवासावर घेऊन जाणार आहेत. यमराजांचे आमंत्रण. यमराजाचे निमंत्रण हे एक हास्य नाटक आहे. मानवाला नेहमी सत्याची जाण असावी, खोट्या स्तुतीने हुरळून जाऊ नये. तसेच मानवाचा मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. तो कोणालाही चुकलेला नाही, मग तो राजा असो वा रंक. या नाटकातील पात्र परिचय: राजा अभिमान सिंह, अन्वेषा देशपांडे, राणी महामाया त्रिशा मोरे, पंडित गुणगानी धैर्य लाहोटी, मंत्री कृपापाल, अभिज्ञा पवार, यमदूत भाविक बागुल व धर्मराज यांच्या भूमिकेत आहे धैर्य इंगळे. सीन पहिला. मंत्री महोदय, माझ्याबद्दल जनतेचे काय मत आहे? महाराज, जनता आनंदी आहे. प्रत्येक जण लहान किंवा मोठा तुमची प्रशंसा करतो. तुमचे सत्य, दया आणि न्याय कोण विसरू शकेल? राणी, तुला माझ्याबद्दल काय वाटते? खरं सांग. महाराज, या पृथ्वी तलावर तुमच्यासारखा दुसरा राजा नाही. गुणगानीजी, तुम्ही रोज माझे गुणगान गाता, पण आज मला प्रामाणिकपणे सांगा, मी तुम्हाला कसा वाटतो? अन्नदाता, मी तुमची खोटी स्तुती कधीच करत नाही. तुमच्या प्रत्येक गुणांची प्रशंसा करणारे पुस्तक लिहिले जाऊ शकते. तुम्ही इतके शूर आहात की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा पृथ्वी हादरते, हिमालय थरथर कापायला लागतो आणि शेषनागाच्या पाठीला फोड येतात. महाराज, लक्ष्मी तुमच्या डोळ्यात वास करते. सरस्वती तुमच्या कमळ्यासारख्या जिभेवर बसून वीणा वाजवते. चंद्र आणि सूर्य केवळ तुमच्या तेजामुळे चमकतात. तुम्ही नसाल तर सगळीकडे अंधार होईल. महाराज, तुमच्यासाठी फक्त तुम्हीच आहात, दुसरे कोणी नाही. याचा अर्थ मी अजून बरीच वर्ष राज्य केले पाहिजे. निदान 100 वर्ष तरी. महाराज, दुसरा. राजा एका सुंदर पलंगावर झोपला आहे. एक मोठा काळा दूत आत येतो. राजा अचानक जागा होतो आणि उठून बसतो. तू कोण आहेस? माझ्या महालात असा कसा शिरलास? मी यमदूत आहे. यमराजाने मला पाठवले आहे. मी तुला नरकात नेण्यासाठी आलो आहे. अरे यमदूत, मी या पृथ्वीचा अधिपती आहे. हे यमराजाला माहित नाही का? माझ्या हालचालीने पूर्ण पृथ्वी हादरते. माझ्या कृपेने लोक श्रीमंत होतात. मी नसलो तर इथलं काम कसं होणार? सगळ्यांची काळजी कोण घेणार? तू आता इथून पळून जा, नाहीतर माझे रक्षक तुला हतकडी घालून अंधार कोठडीत टाकतील.
हा 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 हा, गप्प बस. तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही. मी यमराजाचा दूत आहे. मी तुला घेऊनच जाणार. आता तुला जे काही सांगायचं आहे ते यमराजाला सांग. अरे द्वारपाल, जयपाल, हरपाल, कोणीतरी धावा. हा दुष्ट माझा प्राण घेत आहे. हा मी सांगितलेलं ऐकत नाही. अरे या, तलवार घेऊन या, याला थांबवा. अरे चुप. आता तुझा आवाज कोणीही ऐकू शकणार नाही. तुझी आरडाओरड व्यर्थ आहे. या जगाला तुझी काही गरज नाही. आता तुझ्या या जगासाठी मृत आहेस. नाही यमदूत नाही. खरा मुद्दा हा आहे, माझे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. माझ्याशिवाय ते अनाथ होतील. मी खरं सांगतोय. माझं म्हणणं ऐका. मला सोडून द्या. मी तुम्हाला खूप पैसा आणि मोठी इस्टेट देईन. हा 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 हा, ठीक आहे. तर तू मला लाजू इच्छित आहेस? चल लवकर. यमदूत, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. पण माझ्या अनुपस्थितीत राज्याचे सर्व कामकाज बिघडेल. प्रत्येक जण समुद्रात उडी मारून आत्महत्या करेल. प्रजा अनाथ होईल. असे तुला वाटते? स्वतःची मुखाने स्वतःची स्तुती करून काहीही साध्य होत नाही. जर तुझ्या मृत्यूने 3 लोकांनाही दुःख झाले असते तर मी तुझी विनंती मान्य करून तुला आणखीन काही दिवस या पृथ्वीवर राहू दिले असते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याशिवाय लोक खूप दुःखी होतील. तुम्हाला हवे असल्यास परीक्षा घेऊन बघा. ठीक आहे. मला सांग, मी कोणत्या 3 लोकांना विचारू की त्यांना तुझी गरज आहे की नाही? राणी, मंत्री आणि गुणवाणी पंडित यांना विचारून पहा. ठीक आहे. तू श्वास रोखून झोप. मी तुझ्यावर एक चादर घालतो. त्यांनी सर्व सत्य सांगावे म्हणून मी धर्मराजाचे रूप धारण करतो. मला सांग, तुला मान्य आहे का? होय, मान्य आहे. राणीचा प्रवेश. राणी, हा तुझ्या पतीचा मृतदेह आहे. मला सांग, तू त्यांच्याशिवाय जगू शकते का? महाराज, कोणाच्याही जाण्याने जगातले कोणतेही काम थांबत नाही. मी तर यांच्यामुळे खूप परेशान होते. बरं झालं, आता माझा मुलगा राजा होईल आणि मला राजमाता म्हणतील. ठीक आहे, तू जा आणि मंत्र्यांना पाठव. मंत्र्यांचा प्रवेश. मला सांगा प्रभू, काय यज्ञ आहे? राजाचा मृतदेह दिसतो का? तुला काय वाटते? त्यांनी आणखी काही दिवस या जगात राहावे का? महाराज, मी त्याच्यावर खूप नाराज होतो. त्यांनी माझे काही एक ऐकले नाही. ते स्वतःच्या मनाप्रमाणेच वागत असत. ते तर वेडे होतेच, आम्हालाही वेडं केलं होतं. ठीक आहे, तू जा आणि गुणगाती पंडित यांना पाठव. पंडित गुणगानी यांचा प्रवेश. महाप्रभू की जय हो. तू राजाचा पंडित होतास, आता जर जगात नाही तर तू त्यांची स्तुती करणारे काही शब्द बोल. प्रभू, काय सांगावे? राजा एवढा गर्विष्ठ होता की विचारू नका. ते नेहमी स्वतःबद्दलच विचारत असत, दुसरे काहीही नाही. ते नेहमी खोट्या स्तुतीने भरलेले होते. खोटी स्तुती करून आम्ही कंटाळलो होतो. माझे प्राण वाचले, हे चांगले आहे. आता मला
जावं लागणार नाही. ठीक आहे, तू जा. यमदूत आपल्या मूळ रूपात येतो. राजावर झाकलेली चादर काढतो. राजा थक्क होऊन यमदूताकडे एकटक पाहतो. स्वतःचे कानाने ऐकले ना? चल आता थेट नरकात जाऊया.